गुड मॉर्निंग. रक्त पातळ करण्यासाठी आपण घरगुती इलाज किंवा उपाय काय करायचा? रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून. तसं पाहता रक्त पातळ करण्यासाठी म्हणजे ब्लड थिनर ही सर्वात स्वस्त आणि चांगले कार्य करणारी गोळी म्हणजे इकोस्प्रिन 75 मिलीग्रॅम. ही गोळीचं वैशिष्ट्य म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी होऊ देत नाही. जर झाली तर रक्त पातळ करते. इकोस्प्रिन 75 मिलीग्रॅम ही गोळी खाल्ल्याने रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. हे ह्या गोळीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आता भाजलेला लसूण घरगुती उपाय म्हणजे भाजलेला लसूण देखील नैसर्गिक ब्लड थिनर आहे, हे लक्षात ठेवा. कारण भाजलेला लसूण हा रक्त पातळ करण्याचे काम करतो. एवढेच नाही तर बॅड कोलेस्ट्रॉल LDL चे प्रमाण कमी करतो. असे भाजलेल्या लसणाचे एक खास असे वैशिष्ट्य आहे, उपयोग आहे. तेव्हा हे रक्त पातळ करणारे घरगुती औषध म्हणा, उपाय म्हणा किंवा मेडिसिन म्हणा, हे छोटे मोठे ऑपरेशन जर असेल तर 2-3 दिवस हे रक्त पातळ करणारे औषध घेऊ नयेत. ऑपरेशन कोणतंही असू द्या, छोटं असू द्या, मोठं असू द्या. तेव्हा हे घरगुती उपाय 2 ते 3 दिवस थांबवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तसे ते ऑपरेशनच्या वेळी तज्ञ डॉक्टर हे सांगतातच, रक्त पातळ होण्यासाठी जे औषधं आपण वापरतो ते तज्ञ डॉक्टरांनी दिलेले असतात, ते बंद करायचे असतात, हे लक्षात ठेवा. पण आपल्या माहितीसाठी रक्त पातळ करणारे औषध म्हणजे घरगुती पदार्थ अर्थात आपण ते वर्ज करायला हवेत, बंद करायला हवेत. तर रक्त पातळ करणारे घरगुती उपाय म्हणून कुठले पदार्थ येतात तर त्याविषयी थोडक्यात. लसूण. कसं आहे, लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो आणि यामुळे या घटकाचे काम काय, रक्त पातळ करतो. हा घटक रक्त पातळ करतो, रक्त घटण्याचं अडथळा आणतो, रक्त घटू देत नाही. त्यामुळं लसूण हा रक्त पातळ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असा पदार्थ आहे. 2 नंबरचा पदार्थ म्हणजे कुठला, टर्मरिक म्हणजे हळद. यात कुर्कुमिन हा घटक असतो जो रक्त पातळ करतो आणि रक्ताचं रक्त मिश्रण करतो, ब्लड सर्क्युलेशन करतो. काय हळद असते ना आपली खायची, याने देखील रक्त पातळ होते आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या होत असते, हे लक्षात ठेवा. नंबर 3 आले, ज्याला आपण अद्रक म्हणतो. त्यामध्ये देखील एवढं सामर्थ्य आहे की आल्यामध्ये देखील सॅलिसिलेटर्स हा घटक काय करतो असल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. अद्रक मध्ये सॅलिसिलेटर्स हा घटक असल्यामुळे अद्रक रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. इतकं आल्याचं महत्व आहे. 4 नंबर पदार्थ कुठला तर दालचिनी. दालचिनीमध्ये कौमरीन हा घटक असल्यामुळे हा रक्त पातळ करण्याचे काम करतो, रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. 5 नंबर खाद्यपदार्थ कुठला तर हिरव्या पालेभाज्या बघा, पालक, कोबी. यात काय असतं, मॅग्नेशियमचं प्रमाण हे भरपूर असतं, जे रक्तवाहिन्या शिथिल करून रक्तदाब नियंत्रित करत असतात. तेव्हा हिरव्या पालेभाज्या, पालक आणि कोबी जास्तीत जास्त पदार्थाचे सेवन करायला काहीही हरकत नाही. 6वा पदार्थ कुठला तर पाणी. मित्रांनो, पाणी भरपूर प्या. पाणी शरीराला मुबलक असणे गरजेचं आहे, कारण पाणी भरपूर पिल्याने रक्त हे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यातील रक्त हे
घट्ट होत नाही, रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. म्हणून पाणी नियमितपणे भरपूर सेवन करत राहा, ही रिक्वेस्ट आहे. पाण्याचं महत्व हे आहे. रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही, रक्त घट्ट करत होतच नाही पाणी जर पूर्ण पडेल. नंबर 7, मध आणि आल्याचा रस. मध आणि आल्याचा रस. सकाळी उपाशीपोटी आल्याच्या रसात मध मिसळून पिल्यानं काय होतं बघा, रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. जे काय रक्तवाहिन्यामध्ये अडथळे असतात, ब्लॉकेज असतात, त्या नष्ट होण्याला मदत होते. इतकं या मध आणि आल्याचा रस यांचे एकत्रित सेवन केल्याने आपला भरपूर फायदा होतो, हे लक्षात ठेवा. तेव्हा रक्तातील सर्व ब्लॉकेज नष्ट करण्याचे काम हे पदार्थ करत असतात, आपले घरगुती पदार्थ. तेव्हा ह्या 7ही पदार्थापैकी तुम्ही कुठलाही रोज एक पदार्थ सेवन केला नियमितपणे, तर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होणार नाहीत, नसतील तर त्या नष्ट होतील. तेव्हा हा पदार्थापैकी कुठलाही पदार्थ नियमितपणे सेवन करा. तर ते कोणते पदार्थ अजून एकदा सांगतो. लसूण, हळद, आले, दालचिनी, पालक आणि कोबी. पालेभाज्यामध्ये म्हटलं तर पालक आणि कोबी. पाणी, पाणी भरपूर पिणे, मध आणि आल्याचा रस. यापैकी कोणताही एक पदार्थ नियमित जर तुम्ही सेवन केला तर तर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये असलेले ब्लॉकेज, होणारे ब्लॉकेज आणि असणारे ब्लॉकेज नष्ट होतील. तुम्हाला ब्लॉकेज होणार नाही. जर ब्लॉकेज नसतील तर ब्लॉकेज होणार नाही थोडक्यात. आणि जर ब्लॉकेज असतील तर ते रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज नष्ट होण्याला हे पदार्थ सेवन केल्याने मदत होईल. आणि ज्यांना ब्लॉकेजेस नाहीत त्यांना ब्लॉकेज होणारच नाही या पदार्थांचे सेवन केल्यावर. तेव्हा मित्रांनो, हे पदार्थ नियमितपणे सेवन करा, ब्लॉकेज असो अथवा नसो. वयाच्या 40 नंतर रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज आढळण्याची संख्या जास्त आहे, रुग्णांची संख्या जास्त आहे. तेव्हा जरी ब्लॉकेज नसले तरी या 7 पदार्थापैकी कुठलाही एक पदार्थ नेहमी सेवन करावा, अशी एक माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. आणि ब्लॉकेज असतील तरी देखील हे पदार्थ तुम्ही नेहमी सेवन करायला काहीही हरकत नाही. याच्यापासून कुठलाही दुष्परिणाम नाही. तेव्हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास किंवा युजफुल वाटल्यास एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा, कमेंट्स करा. आजपासूनच तुम्ही या 7 पदार्थापैकी कोणताही एक पदार्थ सेवन करा, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज असतील ते सगळे नष्ट होतील. परंतु नियमित सेवन करा, याने तुमचे ब्लॉकेज नष्ट होण्याला चांगली मदत होणार आहे. तेव्हा ही काळजी घ्या आणि शरीरामध्ये रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होऊ देऊ नका. नाहीतर मग अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी सारख्या समस्याला तोंड द्यावं लागते. अँजिओग्राफी टेस्ट करावी लागते, त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी करावी लागते. तेवढी वेळ येऊ नये म्हणून हे पदार्थ तुम्ही आजपासून नियमितपणे सेवन करा. घरगुती पदार्थ काही दुष्परिणाम नाही. तेव्हा काळजी घ्या, मस्त राहा. पूर्ण रंगवतो. धन्यवाद.